नमस्कार. मी डॉक्टर प्रीती रुपनर. आज आपण पाहत आहोत न्यूट्रिशन फॉर डायबिटीज रिव्हर्सल या सीरीजमधलं दुसरा दिवस. तर आज आपण एक खूप कॉमन प्रश्न समजून घेणार आहोत. तो म्हणजे की डायबिटीज झाल्यावरती भात, पोळी आणि कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे बंद करावे लागतात का? तर अनेक लोकांना असं वाटतं, की आता डायबिटीज झालेला आहे, तर मी आता भात खाणं पूर्ण बंद केलेलं आहे, तरी शुगर कंट्रोल नाही आणि मी चपाती पण खात नाही, तरी पण शुगर कंट्रोल का नाही? तर ह्याचं खरं उत्तर जर आपण शोधायचं म्हटलं, तर आपल्याला कार्बोहायड्रेट्स हे पूर्णपणे बंद करण्याची गरज नसते. तर यात महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कार्बोहायड्रेट क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही महत्त्वाची आहे. तर आता सर्व कार्बोहायड्रेट जे आहेत ते सारखे नसतात. तर यात जर बेटर चॉईसेस जर आपण म्हटले, तर चांगले कार्बोहायड्रेट्स कोणते? तर ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, ओट्स, डाळी आणि काही कडधान्य. तर हे सगळे फायबर रिच कार्ब्स असतात. तर यामुळे शुगर हळू-हळू वाढते. आणि जर आपल्याला टाळायचे कार्बोहायड्रेट्स म्हणलं, तर यात येणाऱ्या गोष्टी म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मैदा, बिस्किटे. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, की प्रोसेस्ड फूड्स, बेकरी आयटम्स हे सर्व टाळायचे पदार्थ आहेत. शुगरी ड्रिंक्स जे आपण घेतो किंवा याचाच अर्थ असं होतं, की म्हणजेच कार्बोहायड्रेट्स बंद नाही करायचे, पण योग्य कार्बोहायड्रेट्स निवडायचे. दुसरी गोष्ट म्हणजे ताटातलं पोर्शन कंट्रोल खूप महत्वाचं आहे. आपण किती पोर्शनमध्ये काय खातो? तर काही वेळा समस्या कार्बोहायड्रेट्स नसतात. समस्या असते ती प्रमाणाची. आता उदाहरणार्थ जर आपण ताटात 3 पोळ्या घेतल्या, भात भरपूर जास्त घेतला आणि भाजी एकदम कमी घेतली, तर हे चुकीचं डाएट आहे. त्यातच जर आपण 1 ते 2 पोळ्या घेतल्या, पण भाजी भरपूर घेतली आणि प्रोटीन पण घेतलं, तर हे आपलं चांगलं डाएट होऊन जाईल. तर आपल्या प्लेटमध्ये आयडियली काय असायला पाहिजे, की अर्धा प्लेट म्हणजे भाज्या, 1/4 प्लेट म्हणजे प्रोटीन्स, ज्यात आपण डाळ, वरण असं काही गोष्टी घेऊ शकतो. आणि 1/4 प्लेटमध्ये कार्ब्स म्हणजे जे आपण चपाती, भाकरी हे सगळं घेऊ शकतो. तर अशा प्रकारे खाल्ले तर शुगर कंट्रोल राहायला मदत होते. तिसरं म्हणजे टायमिंग सुद्धा महत्वाचे आहे. आता कार्ब्स कधी खातो हेही महत्वाचे आहे. आता दिवसभरात ॲक्टिव्ह असताना कार्ब्स घेणे चांगले आणि रात्री उशिरा जास्त कार्ब्स टाळावेत. उदाहरणार्थ लंचमध्ये मॉडरेट कार्ब्स चालतात आणि लेट नाईट हेवी कार्ब मील्स टाळायचे. तर यामुळे पोस्ट मील जे शुगर स्पाइक्स असतात ते कमी होतात. शेवटचा महत्त्वाचा संदेश म्हणजे डायबिटीज असल्यावरती भात आणि पोळी पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही. पण लक्षात ठेवा, जे कार्बोहायड्रेट क्वालिटी आहे ती महत्त्वाची आहे. जे पोर्शन कंट्रोल आहे ते आवश्यक आहे आणि टायमिंग सुद्धा महत्त्वाचे आहे. तर योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारचे कार्ब्स जर खाल्ले, तर डायबिटीज कंट्रोल आणि रिव्हर्सल दोन्ही शक्य आहे. तर आय होप की हा व्हिडिओ तुमचा जो मिसअंडरस्टँडिंग जे आहे, की भात खायचा की नाही खायचा, पोळी खायची की नाही खायची, ह्यात तुम्हाला मदत होईलच. तर ही न्यूट्रिशन फॉर डायबिटीज रिव्हर्सल सीरीजचा हा दुसरा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला असेल, तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.